गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून उच्चभ्रू तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या ठगसेनाला वालिव पोलिसांनी अटक केली आहे। हिमांशु पांचाळ असे या ठगसेनाचे नाव आहे। आतापर्यंत त्याने 12हून अधिक तरुणींना फसवून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा तसेच त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। लग्न जुळवण्यासाठी मुलीशादी.com या संकेतस्थळावर आपले नाव नोंदवतात। त्याचाच फायदा अहमदाबाद येथे राहणारा ठगसेन हिमांशु पांचाळ याने उठवला। त्याने आपले बनावट प्रोफाइल या संकेतस्थळावर बनवले। गुन्हे शाखेचा सायबर विभागातील अधिकारी असल्याचे भासवले। खानदानी श्रीमंत असून गलिलठ्ठ पगार, भरपूर मालमत्ता असल्याचं त्याने त्यात लिहिलं होतं। तो अनेक तरुणींना संपर्क करायचा, मग त्यांना भेटायला वसई मुंबई परिसरातील लॉजमध्ये बोलवायचा। तेथे मुलींवर प्रभाव पाडायचा आणि त्यांना लग्नाचे आमिष दाखवायचा। मुलींना तो नकली हिऱ्याचे दागिने भेट द्यायचा। पहिल्या भेटीतच तो तरुणींना शरीर संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होता। नंतर वेगवेगळी कारणे देत मुलींकडून पैसे उकळत होता। तरुणींशी संबंध बनवल्यानंतर तो फरार व्हायचा। मीरा रोड येथील 31 वर्षाच्या तरुणीने याबाबत 6 फेब्रुवारी रोजी वालिव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। शादी.com या संकेतस्थळावर तिची ओळख हिमांशु पांचाळ वय वर्ष 26 याच्याशी झाली होती। त्याने तिला वसईच्या रुद्र शेल्टर या हॉटेलमध्ये बोलवले आणि तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले। त्यानंतर तिच्याशी बळजबरीने शरीर संबंध देखील प्रस्थापित केले। 21 ते 23 जानेवारी रोजी त्याने तिला अहमदाबाद या ठिकाणी बोलावून हॉटेल पॅरागॉन फिलाय या ठिकाणी तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले। या काळात आरोपी हिमांशु आणि पीडित तरुणीकडून iPhone 16 78,000 रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने गोड बोलून काढून घेतले। लग्न होणार असल्याने पीडित तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला होता, परंतु नंतर तो फोन बंद करून पसार झाला। तिची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस ठाणे गाठले। याबाबत माहिती देताना वालिव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले की आरोपी हिमांशु पांचाळ हा बोलण्यात पटाईत होता। तो उत्तम इंग्रजी बोलून मुलींवर प्रभाव टाकायचा। एकाच वेळी 5 फोन, ॲपलचा लॅपटॉप वापरायचा। तो फक्त हॉटेलचा वायफाय वापरूनच मुलींशी व्हॉट्सअप कॉलवरून बोलत असे। आम्ही तांत्रिक विश्लेषण करून त्याला अहमदाबाद येथून अटक केली। त्याने मागील 1.5 वर्षांत 12हून अधिक मुलींची अशा प्रकारे फसवणूक केल्याची माहिती सानप यांनी दिली। हिमांशु याच्यावर 2021 मध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल आहे। अनेक तरुणींची त्याने फसवणूक केली असली तरी बदनामीपोटी कोणी तक्रारी केल्या नसल्याचं पोलिसांनी सांगितलं। सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वालिव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे, पोलीस निरीक्षक गोरखनाथ जैन, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, विश्वासराव बाबर तसेच किरण म्हात्रे, सचिन दोरकर, पांडुरंग कुडो, बाळू कुटे आदींच्या पथकाने ही कारवाई करून त्याला अटक केली आहे। पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हा क्रमांक 96/25 हा या ठिकाणी दिनांक 7/2/2025 रोजी दाखल झालेला आहे। याच्यामधील घटनाक्रम असा आहे की शादी.com वरून एक आरोपी, त्याचं नाव आहे हिमांशु योगेशभाई पांचाळ, वय वर्ष 26, हा राहणार गुजरात, जनकपूर गुजरात येथे, अहमदाबाद गुजरात येथील आहे। हा शादी.comच्या माध्यमातून येथील महिलांशी ओळख करून घेतो आणि त्याच्याशी संबंध वाढवून नंतर त्यांना काहीतरी भेटवस्तू त्या ठिकाणी देऊन अजून जवळीकता वाढवतो आणि नंतर काही कामानिमित्त तो या ठिकाणी आलेला आहे असं म्हणून एखाद्या लॉजवर तो राहतो आणि तो सांगताना त्या ठिकाणी मी दिल्ली क्राईम ब्रांचचा सायबर ऑफिसर आहे असं त्या ठिकाणी सांगतो आणि त्या महिला ज्यावेळी लॉजवर येतील त्यावेळी त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी तो शारीरिक संबंध ठेवतो। तसेच त्यांना बोलथापा देऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, सोने दागिने तसेच iPhone त्या ठिकाणी घेतो आणि अशा पद्धतीने ह्या हिमेश योगेशभाई पांचाळ या व्यक्तीनं त्या ठिकाणी त्या महिलेची फसवणूक शिवाय तिच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध त्या ठिकाणी ठेवलेले असल्यामुळं सदरचा गुन्हा हा वालिव पोलीस स्टेशनला दाखल होता। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सिनियर PI घुगे साहेब तसेच API सानप, API बाबर व त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी गुजरात, अहमदाबाद या ठिकाणी जाऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदर आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि ट्रान्झिट रिमांडद्वारे त्याला या ठिकाणी आणून काल त्याला अटक दाखवण्यात आलेली आहे व दिनांक 21 तारखेपर्यंत 4 दिवसाचा PC त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आरोपीने किती महिलांची संती फसवणूक केली? प्राथमिकदृष्ट्या आता जे इंट्रॉगेशन झालेलं आहे त्याच्यातून सर्वसाधारण 11 ते 12 महिलांशी त्याचे संबंध आलेले आहेत असा तो सांगत आहे। सध्याला कोण महिला आहेत अजून ही माहिती समोर नाही, परंतु तपासाद्वारे सदरची माहिती समोर येईल। त्याच्यामध्ये टोटल म्हणजे त्याने रोख रक्कम 78,000, त्याशिवाय 71,000चा iPhone मोबाईल तसेच 3,40,000चे दागिने त्या महिलेची फसवणूक करून घेऊन गेलेला होता। त्याच्यामध्ये iPhone व 3,40,000चे दागिने त्या ठिकाणी जप्त झालेले आहेत आणि पुढील तपास अजून चालू आहे।
त्यांचे अश्लील व्हिडिओ वगैरे काढून ब्लॅकमेल करायचं असं काय आहे? आता त्याचा मोबाईल त्या ठिकाणी हस्तगत झालेला आहे. फॉरेन्सिकला पाठवून याच्याबाबतचे पुरावे त्या ठिकाणी गोळा करण्यात येतील आणि त्या अनुषंगाने देखील तपास होणार आहे.